काळजी करू नका. म्हणून गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानवती भगवतीतं गगन गगन एकामेकं विमलमजरम सर्वदेशाधिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमः श्री गुरुचरणप्रतापे पूर्णपापे दयालु श्री भगवती शुभ पाता भावना राम झाले निशिने गुराय उन्मने गोपाल श्री राम समर्थ फुल्लिका श्री ज्ञानदेव तुकाराम धन्यवाद भगवान की जय ईश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय संतान की जय ज्ञानी गुरु मावली गुरु ज्ञान राजमा आपण संत कसायचं अगं ठीक आपण ज्ञानाचा ऐकवायला आणि मगा ज्ञानाचा ऐकवायला दोन भानगडी आहे ते एका भानगडीवर चालत नाही रात्रीचा आपण घेतला उडते देवा संकल्पावे माया संसाराची थोर भक्ती काय म्हणते पहा हेची आणि थोर मग हेची कुणापाशी तुझ्या जवळ आहे थोर थोर म्हणून करा भक्ती भक्त व्हा भक्त भक्ती घडे भक्त व्हा भक्ती घडे आवडते देवा आवड आवड आवडते आवड पुन्हा पाहिजे मला मग ते कोण येतात ते परब्रह्म जवळ आल्याशिवाय राहणार आवडते भक्ती त्या देवाला भक्ती आवडते आपली आणि तो तुमच्या जवळ आहे पुढे काय करेल संकल्पावे माया संसाराची संसार शेजा बघा पाहिजे संसार काय सुटू देणार नाही संसार बाजूला ठेवायचा असेल ठेवू नका बाजूला लय मोठा मोठा कोणी ही पडलेल्या पाईपलाईन दिल्या रान वाढले टाळी फिरवल्या आम्ही सांगितलं छोटा बरोबर सगळं प्रमाण काढली कोणी डॉक्टर काढले कोणी सगळं गोष्ट होईल म्हणून काय करा प्रत्येक वस्तूमध्ये तो भगवंत आहे तिकडे तुफान सारायचं सुद्धा तुम्हाला कोण गुरु करायला नाही तर शेवटा सगळं नाही आपल्या बाचं नाव घ्या रे काय जनावर आहे बाबी कुणाचा कोणतरी आहे तर आधी वेगळे मग रोप वाढले तो सुद्धा भगवान शंकराप्रमाणेच आहे तो सुद्धा ब्रह्मदेवाप्रमाणे आहे तो सुद्धा विष्णूप्रमाणे आजही गणित बाहेर त्यातून उत्पन्न आलेली लेकर आहे हे तर दुसरं कोणी नाही आणि मग तो जर आपण नाही जपला तर काय वेळ माहिती का सगळ्या संसाराचा नाश होईल परमार्थाचा नाश होईल राजकारणाचा नाश होईल मन सगळं बिघडून जाईल बुद्धी बिघडून जाईल आणि सगळा झाला मोठा जायशिवाय राहणार कोणाचं काय केले त्याचं कोणाचं काय कोणाने केले
इकडे लाकूड टाका निवडून टाका इकडे लाकूड टाका निवडून टाका शेणाची पाठीबाला निवडून टाका बाकीच्या रमावली निवडून टाका म्हणा तुमचं तुमच्या बाजूने नाव असेल त्यांची घेतल्यावरती काय आशीर्वाद काय शब्द केला आशीर्वाद देणार त्यांचीच पिढ्यान झालं तरी तुम्ही आणि तुम्ही आणि कोण तरी नव्हे कोण तर नव्हे आपण त्या भगवंताची लेकरं म्हणजे अगदी नक्कीच लेकरं ही वंश परंपरा मग आपण कुठं ही कोणाला शिकवला कसे लेकर जात पाच संताला कोण जात आहे नाही आम्हा नाही जात नाही आणि मग कसे नाव घेत अरे जात नाही कुठे जात नाही जातच नाही कुठे जातच नाही तुम्ही आम्ही तुम्ही आम्ही कोण एकच आणि एकच परब्रह्मामध्ये लीन आपण झालेलं आहे म्हणून आम्हा नाही जाते होते संघाच्या संघ आता संत मी होडकावून संत होडकेश्वर दादा गावशेल का बरं ना संत होडकेश्वर गावशेल का नाही नाही आम्ही काय संत होतो का नव्हतंच गेलो नव्हता मग 40 रुपये 150 रुपये 10 एकर उठून ह्यात संत होतो वय वय म्हणून काय केले तो काय माणूस सांगितले संसार तर करायचं नुसतं करा म्हणा संसार करायचं पण त्यात काय करा हरिनामाचा चुटका घ्या आता हरिनाम कसं घ्यायचं नाही तर थोडं आहे का थोडं भगवंताचं नामस्मरण करायला लय सोपं सगळ्याला डोळा आहे हाय डोळे सगळ्याला हाय डोकं आहे का नाही सगळ्याला दोन करायचे एक नाही दोन तुम्ही देता 1 रुपया पोरा देताय देवळ सोड नाही येतो थोडं वागावं त्याने ज्याचा 2-2 दिले समजा त्यानं 2 दिले मग तुम्ही काय काय ती म्हणून काय तुम्ही किती अवघड आहे का नाही नाण्या हे नाण्या हे शिदाली आपण थांबणार एक नाक नाकाला होणे किती 2 एक फूट दाबा 2 त्यात 32 दात त्यात बांगडे थोडं दात म्हणजे काय नाही जावाय जागाच्या हात सुद्धा 2 पायी 2 देवानं आम्हाला कमी तरी 50 वर्षामध्ये काय घोटाळा झाला तर एका वर्षात आला आणि आयुष्य पार पडवून भगवंताने दिले आणि आम्ही एकाच नाव देतो आपण काय करतो एकाच नाव घेतो तो एकटा आपल्याजवळ झाला त्या संतांनी सांगितले नामस्मरण कसं करा 8 तास काम करा सगळे खचून काम करा 8 तास झोपा म्हणजे गेले खरं झोपताना माझ्या माझ्या सांगायचे आणि झोपत पण 8 तास झालं की 8 तास मधून काय करा देवाचं भगवंताचं नामस्मरण करा नाम घेता वाया गेला अरे कोणी बाय कोण किती मी शत्रू असू दे त्याला निघत आणि कोण म्हणता पण मी म्हणतो शत्रू पिटलं फिरू दे लंबर फोडतं फोडू दे दंड फोडतं फोडू दे चोरी करते करू दे पण त्याने चोरी करताना माग 12 पट हे दंड फुटून चोरी झाली आता हे कधी करणार कळतच नाही मला मोठी अगोदर ना तरी सरकारचा सरकार संपर्क आपला घातक झाल्याशिवाय राहणार आम्ही चूक मागायला निघालो आणि महाराजांनी पहिला घेऊन ठेवला चालताना जन्माचे मुलं पाहिणे सोडून जन्माचे मुलं पाहिणे सोडून
घेऊन दुःखाची कारण जन्म घ्यावा पहिला बघ आहे हो पहिला बघ पण वाचलाच नाही आणि वाचलं तर मी तसंच मुडकून राहील बघा तसंच मला सुख नाही मला सुख नाही मला सुख नाही मला सुख नाही पोरं तकडे गेली मी पोरगी नाही चमकं नाही पण अभंग लिहून ठेवला जन्मा त्याची मुळं पाहिजे सुद्धा दुःखाची कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करून जन्म येतो नरडे येऊन रजगुण तमोगुण सत्वगुण रजतम सत्व आहे जाणते अंगी याचा गुन्हे तरी वाया गेला तम म्हणजे काय नरकाची केवळ तमगुण आहे नरक प्राप्त तम म्हणजे काय नरकाची केवळ रजत स्वभाव माया या मायागडामध्ये आपण अडकलो एक तर माणसाच्या धर्माला येऊन पांडवांना एक तर माणसाच्या धर्माला येऊन आणि आलं तर हाय तसं करावं बायको नको मानगड नको काय दादा होय म्हणजे बरोबर आहे की आता आपण वेळ काय- गेली. आता वेळ गेली मग बायको नको काय नको निवांत राहिलेलं बरं आणि जर केली तर तिथं ऐकायचं असलं तर लगीन करा तिथं ऐकायचं असलं तर लगीन करा नाही तर काय पहिल्यांदा तुमच्याकडे बकरी गावानं आमच्याकडे धनेश्वर राहणार आता तर लई पोळी चढवून ठेवा लागली पोळी पोळी म्हणून सगळं महाग कसं होतं काय पोळी चांगलं खाली खाली करा खाली आता मग करा खाली आता तुम्हीच खाली व्हा आता घरी मोकळ सोडायला खोडं मोकळ सोडायचं असं मोकळ झाला तर खोट आहे होय खोडं मोकळ सोडायला मोकळ झाला अरे बाबा मला वाचवा म्हणतो तुझा कोणी वाचवलं नाही गप बोल ना तुला परत तो पैसे येईल जिवंत डोक्यात तुम्ही दगड घातला तो प्रसंग तुम्हाला फळवला केली कर्माचे फळ भोगणे लागेल तुम्ही जे केलंय कर्म आणि त्या कर्माला मालक केले आणि झालेली क्रियावर तेच फळ तुम्हाला आता मिळल्याशिवाय राहणार काय मला नाही चांगली काय जमत